आमचे दादा आम्हाला परत जसे आहे तसे पाहिजे तर आमचे आम्हाला आरक्षण देऊन टाकावा। आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही तर आम्ही धरणच्या पाटलाच्या लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणीच्या निर्निषेध आरक्षण द्या। आम्ही धरणच्या पाटलाच्या लाडक्या बहिणी तर लाडक्या भाऊ तर आम्हाला आरक्षण पाहिजे। आमच्या दादाला मोकळा करून टाका। तुम्ही कुठे गेला? तुम्ही कामाला येणार कशामुळे येणार? इतका अन्याय करू नका आमच्या गरीब लोकांवर, शेतकऱ्यावर लगातार महागाई हो। तुम्ही आमच्या दादाला मोकळं करून टाका। आम्हाला दादा पाहिजे। आम्ही दादाच्या लाडक्या बहिणीत दादाच्या लाडक्या बहिणीत आम्ही दादाच्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणी। आम्ही कोणाच्या लाडक्या बहिणी नाही तर 1,500 रुपये देऊन लाडक्या बहिणीला भुलीतात का? लाडकी बहिणी एकदा भुलत नसती। माझा दादा मोकळे करा आणि आम्हाला आरक्षण द्या। आणि तुमची तुम्हाला घ्या, आम्हाला गरज नाही कशाची। आम्हाला इतकंच पाहिजे, आम्हाला काही नको दुसरं। हो दादा आम्हाला सुरक्षा पाहिजे। दादालाच पाहिजे काहीच नाही पाहिजे। आरक्षण द्यावा दादालाच पाहिजे आम्हाला आरक्षण द्यावा। का अन्याय करायला सरकार का अशा अन्याय करायला? अन्याय करू नये आम्हाला, असं करू नये। आम्हाला पैशाची गरज नाही, आमचा पैसा भेटतो। दादाला उठा द्या, औषध द्या। माऊली दादाने उठान दे आणि देव देव दुसरा माणूस नाही। अवताराला आला या माऊलीच्या पोटी, या माऊलीचा अवतार घेऊन आलेला बिगर आना पाण्याचा इतका जीवन जर ऐका पाण्याचा कण पोटामध्ये। पण दादा तुम्ही पाणी प्या, दादा तुम्ही जेवण करा। आम्ही तुमच्या सगळ्या आहेत लाडक्या बहिणी। जिथं म्हणलं तिथं तुम्हाला आम्ही पाठ देऊ। पण आम्हाला तुम्ही पाहिजे होता, आमचा भाऊ पाहिजे। आमचा भाऊ सुरक्षा नका। आम्हाला तेवढ्या बहिणीत आम्हाला पैशाची गरज नाही, काय नाही। आम्हाला भाऊ पाहिजे। आमचा मतदान जमला तुम्हाला, आमचा मतदान जमला तुम्हाला आरक्षण द्यायला जमत नाही का? तुम्ही आदळे झाले का? एवढ्या बहिणी तुम्हाला दिसत आहेत, नडताना दिसत आहेत का? तुम्हाला काहीतरी होऊ द्या। मग तुम्हाला सांगते आमच्या दादाला काहीतरी होऊ द्या। फक्त दादाला काय होऊ द्या तुम्ही बघा। आम्हाला दादाकडे बघा वाटलं। आमचा भाऊ काहीच नाही। आज पाय कशीच्या पाय कशीच्या नाही आमच्या दादाकडे बघा। तर आपण बघतोय यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये जिथं मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे तिथं महिलांनी आक्रोश केलेला आहे। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होतीये। अक्षय शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय महिला संतप्त झालेल्या आहेत आणि मनोज जरांगेंना आवाहन देखील करतायत की दादा तुम्ही पाणी प्या, तुम्ही उपचार घ्या। काय सध्याची स्थिती? मनोज जरांगेंना समजावण्याचे प्रयत्न होत आहेत का? नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। गेले 8 दिवसापासून अंतरवाली सराटी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आज त्यांची तब्येत जी आहे ती खालावलेली पाहायला मिळाली। ज्या उपस्थित महिला होत्या त्यांनी एकच आक्रोश केलेला आहे, त्यांना अश्रू अनावर झालेले। कुठेतरी मनोज दादा आम्हाला इतकेच महत्वाचे जेवढं आरक्षण महत्वाचं आहे। मनोज दादा असतील तर आरक्षण मिळू अशा प्रकारचं त्यांची भावना होती आणि मनोज दादांनी पाणी घ्यावं, सलाईन घ्यावं, उपचार घ्यावं। आम्ही लाडक्या बहिणी त्यांच्या सदैव सोबत आहोत असं त्यांच्या भावना होत्या। आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे। सरकारकडून कोणताही प्रतिनिधी जो आहे ते जरांगे पाटलांशी बोलण्यासाठी आलेले नाही। त्यामुळे कुठेतरी प्रकृती खालवते, सरकारकडनं संवाद होत नाहीये। त्यामुळे मराठा आंदोलक जो आहे, मराठा समाज जो आहे तो कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज उपस्थित महिलांना अश्रू देखील अनावर झालेत जरांगे पाटलांची प्रकृती बघून। महिलांनी एकच आक्रोश या ठिकाणी केलेला आहे। कुठेतरी मनोज दादांनी पाणी घ्यावं, उपचार घ्यावेत अशी विनंती देखील त्यांनी केलेली आहे। आम्हाला जेवढं आरक्षण आपण बघतोय की या ठिकाणी मनोज जरांगेंची प्रकृती खालावते, त्यामुळे या महिला देखील आता त्यांनी उपचार घ्यावे अशी मागणी मनोज जरांगेंपुढे करतायत। मनोज जरांगे उपचार घेतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे अपडेट घेणार आहोत।